अन्नाचा आमदोष शरीरात तयार झाला रे झाला की आपलं शरीर कुठल्याही आजारासाठी जास्त प्रोन, जास्त सेन्सिटिव्ह होऊन बसतं. ही शरीरातली चिकचिक कमी करावी लागते आणि त्यासाठी वाग्भटाचार्यांनी फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी त्या तुम्हाला सांगणार आहे. पावसाळ्यात असा एकदम हिरवागार ऋतू, आकाशातून बरसणारं पाणी, पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, कोसळणारे धबधबे, उफाळणारा समुद्र आणि सगळीकडे ठिकठिकाणी साठलेलं पाणी. याशिवाय वातावरणात असणारा थंडावा आणि ओलावा, गारठा, सगळं कसं सुंदर आणि नयनरम्य वाटतं, आल्हाददायक वाटत असतं. पण याच ऋतूमध्ये अनेक प्रकारचे आजार आपल्यासाठी दबा धरून बसलेले असतात. त्यामुळे अख्ख्या वर्षातला सर्वात अनहेल्दी ऋतू कुठला असेल तर तो म्हणजे हा पावसाळा. याच ऋतूत आपला आहार-विहार कसा असावा, पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून दूर कसं राहावं, त्यापासून आपलं रक्षण कसं करावं याबद्दल आपण आज पाहणार आहोत. चला तर मग. सध्या तुम्ही पाहाल की सृष्टीत ठिकठिकाणी सगळीकडे पाणी साठलं आहे. हे साठलेलं पाणी काही काळानंतर आम्लधर्मी म्हणजे आंबट म्हणजे ॲसिडिक व्हायला लागतं, फर्मेंट व्हायला लागतं, खराब व्हायला लागतं. कारण असं की पाणी एकदा जमिनीवर पडलं की त्यात माती मिक्स होत असते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. तसंच आकाशातील नवनवीन सूक्ष्मजीव पावसाच्या पाण्यात मिसळून जमिनीवर येत असतात. त्यामुळे अशा पाण्यात सूक्ष्मजीवांची वाढही प्रचंड प्रमाणात होत असते आणि हेच न दिसणारे जीव सध्या आपल्यासाठी अतिशय त्रासदायक ठरत आहेत. या सर्व कारणांमुळे सध्याच्याला थंडी, ताप, सर्दी, खोकला असे आजार खूप जास्त प्रमाणात लोकांना होताना दिसत आहेत. अशात आणखी डोक्याला ताप झाला आहे. सगळीकडे डासांची पैदास खूप जास्त व्हायला लागली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सगळ्या हॉस्पिटल्समध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या, व्हायरल फीवर आणि आता नवीन आलेला तो झिका असे डासांमुळे होणारे अनेक आजारांचे पेशंट खचून भरलेत. हे सर्व आजार वरकरणींना जरी बॅक्टेरियाज, व्हायरसेस, फंगस आणि डासामुळे होताना वाटत असले तरी पावसाळ्यात कमी होणारी इम्युनिटी, व्याधी प्रतिकार क्षमता त्याला जास्त कारणीभूत असते. आणि आयुर्वेदानुसार सांगायचं झालं तर ही इम्युनिटी अवलंबून असते आपल्या भुकेवर. आपण आपल्या भुकेला झेपेल एवढं आणि हलकं असं अन्न या ऋतूत खाल्लं पाहिजे आणि ते जर खाल्लं नाही, भूक जपली नाही तर पावसाळ्यातले हेच आजार जास्त ठळक प्रमाणात आपल्याला होताना दिसतात. आपल्याला कसं हवं असतं, चमचमीत, तळलेलं, मसालेदार, तर कधी पचायला जड, तिखट असं काहीतरी खायचं असतं आपल्याला. त्याचा परिणाम पोटात अपचन होऊन आमदोष तयार होण्यात होत असतो आणि हा न पचलेल्या अन्नाचा आमदोष शरीरात तयार झाला रे झाला की आपलं शरीर कुठल्याही आजारासाठी जास्त प्रोन, जास्त सेन्सिटिव्ह होऊन बसतं. कुठलंही इन्फेक्शन आपल्याला झटकन होतं. त्यामुळे कधीही सारखं खात बसू नका, भूक लागल्याशिवाय जेवू नका, जेवणाच्या वेळा पाळा, नेहमी पचायला हलकासा आहार घ्या. या ऋतूचं वर्णन करताना चरकाचार्य म्हणतात की पावसाळा हा आदानकाळाचा दुसरा ऋतू आहे. आदानकाळ म्हणजे काय, तर ज्या काळामध्ये निसर्ग प्राण्यांच्या शरीरातली ताकद कमी करतो, बळ हिसकावून घेतो. अशा या वर्षा ऋतूत शरीर मलिन झालेलं असतं, म्हणजे दोषांनी मळलेलं असतं. शरीरात वात, पित्त, कफ हे 3 दोष खूप प्रमाणात वाढलेले असतात आणि त्यातल्या त्यात या ऋतूत वातावरणातल्या गारठ्याने शरीरात वात तर अतिशय जास्त प्रमाणात वाढलेला असतो. या जोडीला पावसाळ्यात आपण पाहतो की आकाशात काळ्या काळ्या ढगांच्या लांब लांब रांगा लागलेल्या आहेत, अभ्राच्छादी झाले सगळं आकाश. हवा बाष्पयुक्त आर्द्र अशी असते. त्यामुळे पोटातली भूक फारच कमी होते. भूक कमी तर शरीराची ताकद कमी, व्याधी प्रतिकारक्षमता कमी म्हणजे इम्युनिटी कमी आणि शरीराची ताकद, इम्युनिटी कमी तर रोग होण्याची शक्यता सर्वात जास्त, असा आयुर्वेदाचा एक साधा सिद्धांत आहे. यासाठीच पावसाळ्यात आयुर्वेद तुम्हाला आहार जपून करायला सांगतो. मंडळी, आपल्या भारत देशात आढळणाऱ्या ऋतूंचं वैशिष्ट्यच असं आहे की या ऋतूंचा परिणाम फार तीव्रपणे आपल्या शरीरावर होत असतो. सीझननुसार जसे निसर्गात बदल घडत असतात तसेच बदल आपल्या शरीरातही होत असतात. तसाच परिणाम पावसाळ्यातही आपल्या शरीरावर होताना दिसतो. पावसाळ्यात सगळीकडे चिखल असतो बघा. नुसती कशी चिकचिक असते चिखलामुळे. मातीत पाणी मिसळलं की चिखल तयार होत असतो आणि तशीच परिस्थिती आपल्या शरीरातही निर्माण होत असते. निसर्गतःच आपल्या शरीरामध्ये मांसधातू आणि मेदधातूमध्ये पाणी जास्त होत असतं. त्यामुळे चिखलासारखी चिकचिक अशी परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे होतं काय, तर पोटातली भूक आणखी कमी होते आणि आपलं शरीर आजारांसाठी जास्त सेन्सिटिव्ह होऊन बसतं, इन्फेक्शनसाठी जास्त सेन्सिटिव्ह होऊन बसतं.
मग अशा परिस्थितीमध्ये ही शरीरातली चिकचिक कमी करावी लागते आणि त्यासाठी वाग्भटाचार्यांनी फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी त्या तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुगाचं सूप व इतर द्विदल धान्यांचं म्हणजे मसूर, तूर, हरभरा यांचं सूप करून घ्या. नंतर 1 वर्षापेक्षाही जास्त जुनं धान्य जसं की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, जवस आहारात घ्या. अशा धान्यांवर 1 वर्षाच्या काळाचा परिणाम असा झालेला असतो की या परिणामाने त्या पचायला हलक्या होतात. ही धान्य हलकी होतात. त्यातला चिकटपणा पाणी कमी होतं. त्यामुळे ही धान्य भूक चांगली लागतात आणि कुठलाही आजार होऊ देत नाही. चिकचिक पण कमी करतात. त्यानंतर जुनं मध वापरायला सांगितलं सकाळी रात्री 1-1 चमचा. तसंच आपण जे जे अन्न पदार्थ म्हणून खातो त्या पदार्थामध्ये गरम नसताना कोमट असताना 1-1 चमचा मधाचा घालून घ्या. हे मध काय करतं तर शरीरातला अतिरिक्त ओलावा शोषून घेतं, चिकचिक कमी करतं आणि जंतुसंसर्गाने होणाऱ्या आजारापासून तुमचं रक्षण करतं. कुठे 1 वर्षापेक्षा जुनं द्राक्षारष्ट मिळालं तर बघ, कुठल्या औषधाच्या दुकानात मिळू शकेल. तेही या ऋतूत आरोग्य उत्तम ठेवतं. हे द्राक्षारष्ट 30-30 मिली तेवढ्याच पाण्याबरोबर सकाळी सायंकाळी सेवन करा. फार छान फायदा होतो. या सर्व गोष्टींबरोबर आहारात सुंठ, काळी मिरी, तमालपत्र, दालचिनी, ऑल स्पायसेस अशा मसाल्याच्या गोष्टी जास्त ठेवा. भाज्यांमध्ये द्विदल कडधान्य वापरा. कडधान्यांच्या उसळीत तुपाचा अर्धा चमचा उसळीच्या वाटीमध्ये घाला. त्यामुळे काय होईल शरीरात वात वाढणार नाही आणि जास्त निर्माण झालेला चिकटपणा, ओलावा कमी होऊन तुम्हाला आजारही होणार नाहीत. भाज्यांमध्ये पडवळ, दुधी, कारले, घोसाळे, दोडका, कोहळा या वेलीवर येणाऱ्या भाज्या ज्या मला ऑल टाईम फेवरेट वाटतात त्या सेवन करा. ढोबळी, बीन्स, शेवगा, गवार या भाज्याही या ऋतूत फार छान चालतात. फळामध्ये सांगायचं झाल्यास या ऋतूत डाळिंब, अंजीर, पपई, संत्रे, मोसंबी, किवी ही फळे खाण्यास हरकत नाही. पण चुकूनही सीताफळ सेवन करू नका. लगेच बाधायची शक्यता असते या ऋतूत. या ऋतूत तहान लागल्यावरच व गरज भागेल एवढंच पाणी घ्या. कारण पाणीसुद्धा पचत असतं, त्याला अग्नीची गरज असते. शरीरात अतिरिक्त पाणी गेलं की सर्दी, खोकला, तापासारखे आजार जास्त होऊ शकतात. या ऋतूत आरो किंवा वॉटर प्युरिफायचंच पाणी घ्या. शक्य नसेल तर पाणी उकळून घ्या, तेही फार छान. वाग्भटाचार्य सांगतात की वर्षा ऋतूत व्यायाम व मैथून करू नका किंवा कमी प्रमाणात करा. याचं कारण काय तर या ऋतूमध्ये आपल्या शरीरात वात अतिशय जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि व्यायाम आणि मैथून जास्त केलं की हा वात आणखीनच जास्त वाढतो. त्याकरता साधारण चालण्याचा व्यायाम, 5-10 सूर्यनमस्कारांचा माफक व्यायाम चालेल, पण जास्त व्यायाम नको. या ऋतूत रात्रीची झोपही व्यवस्थित घ्या. अशी आहे चरकाचार्यांनी आणि वाग्भटाचार्यांनी आयुर्वेदाची सांगितलेली वर्षा ऋतुचर्या. पण ही ऋतुचर्या आजच्या काळात कशी पाळता येईल हे मी तुम्हाला सांगितलं. सारांश असा की या ऋतूमध्ये जिभेवर थोडं नियंत्रण असावं, योग्य आहार योग्य वेळी घ्यायला हवा. या सर्व गोष्टींचं शक्य तेवढं पालन करा. आता येथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. ओम श्री धन्वंतरे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः.